नमस्कार. आज आपण बनविणार आहोत फूड कलरचा वापर न करता प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा थाळी. सर्वात प्रथम आपण तिरंग्याच्या पांढऱ्या रंगासाठी जिरा राईस बनवणार आहोत. त्यासाठी प्रथम एका कुकरमध्ये एक मोठी पळी तेल तापत ठेवू. तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यात एक चक्र फूल तळून घेऊ. हे आपण सजावटीसाठी नंतर वापरणार आहोत. आता तेलात एक चमचा जिरे, तेजपान, एक दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लवंगा, 7 ते 8 मिरी टाकू. आता मसाले अगदी थोडा वेळ परतवू, नाहीतर ते जळतील. कुकरमध्ये 4.5 वाटी पाणी टाकू. पाण्यात चवीपुरते मीठ व एका लिंबाचा रस टाकू. लिंबाचा रस टाकल्याने पुलाव मोकळा येतो. गॅसची फ्लेम फुल करून कुकरवर झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ देऊ. पाण्याला उकळी आलेली आहे. आता पाण्यात 3 वाटी धुतलेले तांदूळ घालू. इथे आपण 1 वाटी तांदूळाला 1.5 वाटी पाणी वापरलेले आहे. आता तांदूळ पाण्यात नीट मिक्स करून घेऊ. भाताला उकळी येण्यासाठी कुकरवर झाकण ठेवू. भाताला उकळी आलेली आहे. आता भात नीट मिक्स करून कुकरचे झाकण लावू. कुकरला 1 शिटी झाल्यावर गॅस बंद करू. वाफ गेल्यानंतर 15 ते 20 मिनिटात उघडू. आता तिरंग्याच्या भगव्या रंगासाठी गाजराचा हलवा करायला घेऊ. त्यासाठी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता गाजराचे दोन्हीकडील भाग कापून घेऊ व एका किसणीवर गाजर किसून घेऊ. आपली सर्व गाजर किसून तयार आहेत. आता गॅसवर कढई तापत ठेवू. त्यात किसलेले गाजर टाकू. आता त्यात अर्धा लिटर फुल क्रीम दूध टाकू. दूध साईसकट घ्यावे म्हणजे हलवा चांगला येतो. आता गॅसची फ्लेम फुल करून दूध आटवू व अधूनमधून गाजर हलवत राहू. यावर झाकण ठेवायचे नाही. दूध आटेपर्यंत गाजराचा हलवा छान शिजतो. ह्या सीझन मध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या भाज्यांपासून आपण ही तिरंगा थाळी बनवत आहोत. दूध पूर्ण आटल्यानंतर हलव्यात 1 मोठी वाटी साखर घालू. ही 25 चमचे साखर आहे. आपण आपल्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकतो. साखर टाकल्यानंतर साखरेचे पाणी सुटते. ते आपण फुल गॅसवर आटवून घेऊ. साखरेचे पाणी आटलेले आहे. आता आपण गॅस बंद करू. सर्वात शेवटी पाव चमचा वेलची पूड, थोडे ड्रायफ्रुट्सचे काप व 1 चमचा तूप घालून हलव्यात नीट मिक्स करू. आपला चविष्ट असा हलवा तयार आहे.
आता आपण तिरंग्याच्या हिरव्या रंगासाठी मटार पालकाची भाजी बनवायला घेऊ. त्यासाठी सर्वात प्रथम कुकरमध्ये फुल गॅसवर एक मोठी पळी तेल तापत ठेवू. तेल तापल्यानंतर त्यात 1 चमचा जिरे व मोहरी घालून ती तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग घालून त्यानंतर त्यात 3 बारीक चिरलेले कांदे घालून लालसर होईपर्यंत परतवू. नंतर त्यात आलं लसूण व हिरवी मिरची पेस्ट टाकू. इथे आपण 1 कांडी सोललेला लसूण, 6 ते 7 हिरव्या मिरच्या व 1.5 इंच आल्याचा तुकडा बारीक कांडून घेतलेला आहे. आता हे कच्चेपणा जाईपर्यंत नीट परतवू. ते परतल्यानंतर त्यात 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालू व तोही नीट परतवू. नंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यात 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद व चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करू. नंतर 1.5 ग्लास पाणी घालू. व 2 वाटी धुवून घेतलेले ओले मटार घालून नीट मिक्स करू. कुकरला झाकण लावून फुल फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या होऊ देऊ व गॅस बंद करू व कुकर 10 ते 15 मिनिटांसाठी वाफ जाईपर्यंत साईडला ठेवू. आता आपण पालक ब्लांच करायला घेऊ. त्यासाठी आपण एका पातेल्यात थोडे पाणी उकळवायला ठेवलेले आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात 1 जुडी पालक टाकू. आपण पालक निवडून व 3 पाण्याने अगोदरच धुवून घेतलेला आहे. पानं टाकल्यानंतर 1 मिनिटांसाठी पातेल्यावर झाकण ठेवू. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करू. इथे आपल्याला पालक पूर्ण शिजवायचा नाही. आता पालक एका चाळणीत काढून घेऊ. लगेचच पालक थंड पाण्यात टाकू. असे केल्याने पालकाचा हिरवा रंग कायम राहतो. पालकातले थंड पाणी काढून पालकाची मिक्सरवर बारीक पेस्ट करून घेऊ. पालक वाटून तयार आहे. आता आपण कुकरची वाफ गेल्यानंतर झाकण उघडून बघू. आता गॅस चालू करून भाजीला उकळी येऊ देऊ. मटार शिजले की नाही ते बघू. मटार छान शिजलेले आहेत. आता कुकरमध्ये पालक प्युरे टाकू व नीट मिक्स करू. उकळी येण्यासाठी कुकरवर झाकण ठेवू.
भाजीला उकळी आलेली आहे. आता भाजीत 1 चमचा धनेपूड घालू व नीट मिक्स करू. आता भाजीत 1 लहान वाटी फेटलेली साय घालू. ही दुधावरची साय आपण घरी 2 दिवसात फ्रीजमध्ये जमा केलेली आहे. साईऐवजी आपण फ्रेश क्रीमचाही वापर करू शकतो. भाजीत साय नीट मिक्स करून भाजीला चांगली उकळून घेऊ. आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. आता आपण तिरंगा थाळी सर्व करू. सर्वात प्रथम भाताचा कुकर उघडू. भात थंड झाल्यामुळे आपण तो हाताच्या साहाय्याने मोकळा करून घेऊ. भात अगदी मऊ व मोकळा झालेला आहे. सर्वात प्रथम आपण ताटाच्या मध्यभागी अशा प्रकारे भात वाढून घेऊ. नंतर वरच्या बाजूला गाजराचा हलवा वाढू. व राहिलेल्या जागी मटार पालकची भाजी वाढू. आपण जे चक्रफूल तळले होते ते अशोक चक्र म्हणून भातावर ठेवू व पिस्त्याने हलवा गार्निश करू. आपली तिरंगा थाळी तयार आहे. ही थाळी आपण अशा दुसऱ्या प्रकारेही वाढू शकतो. ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशा चविष्ट व सोप्या नवनवीन रेसिपींसाठी कृष्णकृपा किचनला सबस्क्राईब करा. ही रेसिपी या प्रजासत्ताक दिनी करून बघा. कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.